तर मित्रांनो, आपले सबस्क्रायबर भेटलेले आहेत काका. हे आपले व्हिडिओ बघून त्यांना इन्स्पिरेशन भेटतं असं त्यांचं म्हणणं आहे. तर भावांनो बघा, लोकलमध्ये काम करण्याचा फायदा सांगतो तुम्हाला. तुम्ही जे 300-400 रुपयाचं भाडे घेऊन जाता लांब तिकडंच बसता, त्याच्यापेक्षा तुम्ही लोकलमध्ये बिझनेस करा. गुड मॉर्निंग मित्रांनो, जय शिवराय सगळ्यांना. तर 8 वाजणार आहेत आणि आपण आता लॉग इन करतोय. आज बघूया दिवसभरात कसा बिझनेस होतोय. रिक्षा धंद्यात खरंच धंदा राहिला आहे का? डिसेंबर संपतोय, 2025 संपते आणि बघायचं आहे आपल्याला की जास्तीत जास्त तास देऊन किती अर्निंग होऊ शकतं रिक्षामध्ये. चला चालू करूया. उबेरला लॉग इन करूया आणि ओलाला पण लॉग इन करूया. चला तर मग. सीएनजी बसलेला आहे 342 रुपयाचं. रावेतमध्ये आपण सीएनजी भरलेलं आहे. आता आपण लॉग इन करूया परत. ओलाची एक ट्रिप झालेली आहे, उबेरला काही वाजलं नाही आल्यापासून. तर चांगलं अर्निंग करण्याचा प्रयत्न राहिला आज आपला. फुल डे वर्किंग करायचं आपल्याला. बघूया आता इथून पुढची ट्रिप कुठं लागते ना, आज आपण कुठं जातोय. ऑइल, साईड ऑइलचं पण मला सिम्बॉल दाखवतंय, मला ते भरावं लागेल. पण आता निगडीला 10 वाजता ते दुकान उघडणार आहे आणि तिथे जाऊन आपल्याला ऑइल भरायचं. तोपर्यंत आज आपण लोकलमध्येच करणार आहोत बिझनेस. लय 100-150 रुपयापर्यंतच्या ट्रिप उचलणार आहोत, त्याच्यापेक्षा जास्त नाही. तर पहा मित्रांनो, ही जी गाडी आहे डिझायरची, स्विफ्ट डिझायर, हे बघा, हे पुढे दिसतंय नंबर प्लेटचा. आजूबाजूचा जो एरिया आहे तो खूपच असा, म्हणजे इथं जर समोर जर धडक बसली ना, हे सगळं आतमध्ये चिमतंय. मग मला सांगा, 9-10 लाखाची गाडी घेऊन काय फायदा आहे? तर मला एक सांगणं आहे की तुम्ही जर 9-10 लाख रुपये गुंतवताय तर चांगलीच गाडी घ्या ना. ओला उबेरला तुम्ही ॲव्हरेजच्या पाठीमागं पळणार आणि सेफ्टी तर बिलकुल नाही. एखादा टू व्हीलरवाला आणि समोरून जरा झडकला जोरात येऊन तर ते सगळं आतमध्ये जाते. काय उपयोग नाही असल्या मोठ्या गाडीचा घेऊन, तुम्हाला सांगतो. त्यातल्या त्यात ओरा एक बरी वाटते, पण ही अजिबात गाडी सेफ्टी बिलकुल नाही. ओलाची आपण दुसरी ट्रिप उचललेली आहे 65 रुपयाची. आणि तुम्ही म्हणाल मी ऑटो क्लिकर वापरत नाही मित्रांनो, म्हणून तर ह्या छोट्या छोट्या ट्रिपच फक्त आपल्याकडे येतात. चला, कस्टमर आले, आपल्याला हात करते. आपण थोडं अलीकडे थांबलो होतो. कस्टमरची वाट बघतोय, 10 मिनिटं झाले एकाच ठिकाणी. ओलाचं कस्टमर आहे, भुसरीची ट्रिप आहे. आपण आहोत आता काकडे पाक, चिंचवड येथे. भुसरीला 167 दाखवले, पण कस्टमर यायचं नावच घेत नाहीये. बोलणं झालेलं आहे कस्टमर सोबत. मला म्हणले रौनक सुपर मार्केटच्या समोर थांबलोय, कोण येणार मग आता? आणि आपल्याला आता भुसरीला सोडलं तर तिकडून ट्रिप काय पडणार नाही, तर आपण हळूहळू पुढं येत जाणार आहोत. आणि असं ॲक्सेप्ट नाही केलं की आपल्याला तिथून ट्रिप पडणंच, आणि असं नाही होणार. बघूया काय होतंय ते. स्टे ट्यून. उबेरची पहिली ट्रिप कंप्लीट झालेली आपली, जी आपण आणली होती चाफेकर चौक, नाही सॉरी, काकडे पार्कच्या इथून आणली होती आणि ड्रॉप केली कस्तुरी मार्केटच्या इथं कस्टमरला. 92 रुपयाची ट्रिप होती. आणि जी भोसरीची ट्रिप होती ती आपण 10 मिनिटं झालं कस्टमरची वाट बघितली, पण कस्टमर काय आलं नाही. शेवटी कॅन्सल केले आणि 2 मिनिटांनी कस्टमर बहुतेक आला असेल. त्यांची रिटर्न बुकिंग आपल्याला परत आपल्याकडे आली होती, मग काय उचलली नाही, म्हटलं जाऊ दे. तर मित्रांनो, आपले सबस्क्रायबर भेटलेले आहेत काका. हे आपले व्हिडिओ बघून त्यांना इन्स्पिरेशन भेटतं असं त्यांचं म्हणणं आहे. तर रुपीनगरला राहिलं आहेत आणि आता आपण जस्ट आलो होतो रुपीनगर साईडलाच, तर त्यांची भेट झाली. तर काका हाय करा, थोडंसं बोला आपल्या व्हिडिओमध्ये. पंकज मोरे साहेबांच्या व्हिडिओला लाईक करत जावं. एकदम मस्त व्हिडिओ असतात. चालेल. हां, आपण आता मोहननगरमध्ये आणि इथे एक जस्ट ट्रिप सोडली आपण, जी आणली होती छोटीशीच होती 55 रुपयाची ओलाची. मोहननगरमध्ये सोडल्यावर कस्टमरने काढले 200 रुपये, आपल्याकडे नव्हते सुट्टे. तर त्याच्या कस्टमरकडं एवढा पैसेवाला माणूस, एवढे पैसे होते असे गट्ट्याच्या गट्टा, पण त्याच्याकडे नव्हतं ऑनलाईन. पण ती गोष्ट खरंच चांगली मित्रांनो. ज्याच्याकडं ऑनलाईन असेल, UPI असेल, त्याचे पैसे कुठं जातात ते कळत नाही मित्रांनो. त्याच्यामुळे जेवढा शक्य तेवढा जास्त व्यवहार हा कॅशने करा आणि कॅश गेलेली समजते मित्रांनो. समजा आपण 500ची नोट काढली
दिवसभरात. ठीक आहे, ह्याला त्याला पैसे गेले म्हणजे समजते की अरे आता 300च राहिले, अरे 200च राहिले, एवढं खर्च झाले. तर UPIचं तसं करत म्हणजे पेटीएम असू दे. तर जवळजवळ 1 तासाने आपल्याला ट्रिप बसलेली आहे. उबेरची ट्रिप आहे तातवड्याची. निगडी प्राधिकरण येथून तातवडे, भिवंडी दरबार हॉटेलचं नाव आहे. कस्टमर बहुतेक पुढेच आहे आणि कॅन्सल करायच्यात मला जावं लागेल मित्रांनो. 1 तासानंतर ऍक्सेप्ट झाली माझ्याकडून कुठली तरी ट्रिप. चला, आपण आता आहोत कुठे इंदिरानगरला, भोईरनगर साईडला. तर आकुर्डी चौकात जय गणेश आयनॉक्स आहे, तिथं आपण एक ट्रिप सोडली 60 रुपयाची. तिथून आपण आता इथं आलेलो आहे. तर बघा मित्रांनो, आता मी थोड्या वेळापूर्वी न्यूज वाचत होतो. तर कितीतरी जे नगरसेवक होते मागच्या वर्षी, अजित पवारचे राईट हँड म्हणायला पण काय हरकत नाही, एवढे लोक भाजपमध्ये प्रवेश केलाय त्यांनी की मला हे कळत नाही की किती लवकर हे लोक रंग बदलतात. वॉर्डमध्ये थोडी छेडछाड झाली की लगेचच ह्याच्यातून पक्षातून त्या पक्षात प्रवेश केलाय. तर लय म्हणजे पिंपरी चिंचवडमध्ये तुम्हाला सांगतो, पिंपरी चिंचवडच नाही अख्ख्या महाराष्ट्रात एवढी घाण करून टाकली तुम्हाला सांगतो. पक्ष एवढे पक्ष वाढलेत. राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवारची, शरद पवारची 2 झाले, भाजप 3, शिंदे 4, ठाकरे 5, मनसे 6, अजून 8 ते कोण बाबासाहेब आंबेडकरांचा नातू कोण आहे ते, त्यांचा एक पक्ष, आणि ते रिपब्लिकन 8 ठेवले त्यांचा एक पक्ष. जवळजवळ तुम्हाला सांगतोय 8-9 पक्ष तर असेच आहेत. तर लय घाण म्हणजे वोटिंग करायचं कुणाला, अक्षरशः असा सिच्युएशन आलेली आहे. तर आपण म्हणजे मी स्वतः सांगतो तुम्हाला, जे मागच्या वेळेस चूक केली, आमदार केलं, खासदार केलं मतदान करून, ते ह्या वेळेस करणार नाही. कारण आपल्याला काही भेटलेलं नाहीये. पहिले पिंपरी चिंचवडचे रस्ते मोठे होते, आता फुटपाथ एवढं वाढून ठेवल्यात, अक्षरशः गाडी लावायला जागा नाही, कुठं थांबायला कुठं जागा नाही, एवढी मारण्याची ट्रॅफिक. म्हणजे आपल्याला भेटतंय काय तेच कळत नाही. पाणी पण स्वच्छ भेटत नाही मित्रांनो, अक्षरशः पाणी एवढं खराब येतंय. स्वातंत्र्य मिळून 70, 72, 75 वर्ष झाले तरी आपल्याला स्वच्छ पाणी भेटत नाही. अक्षरशः प्युरिफायर हे लावावं लागतात. तर काय आपल्याला या गव्हर्नमेंटने दिलंय काय आपल्याला सांगा? काही दिलेलं नाही. फक्त मोठ्या मोठ्या बाता मारतात हे लोक, काही नाही. त्याच्यामुळे आपण ठरवले यावेळेस नाही, अजिबात नाही. तुम्ही म्हणाले हे काय ब्लॉगिंग करता करता हे दुसऱ्याच्या राजकारणावर बोलायला लागले, पण थोडंफार मित्रांनो असायला पाहिजे सेन्स की बाबा काय चाललंय मार्केटमध्ये, काय होतंय आजूबाजूला, काय चाललंय. तर एवढा कचरा तुम्हाला सांगतो मित्रांनो, पैसे सगळ्यांकडून घ्या पण मतदान डोकं लावूनच करा की बाबा हा माणूस खरंच आपल्याला कामाला येतो का, आलाय का आणि येणार आहे का. तर बिझनेसचं बोलायचं झालं तर आता 2:30 वाजेपर्यंत झालेले आहेत आपले 700-750 रुपये, आणि किरकोळ ट्रिपा मारून झालेले आहेत. काही आपण काय लांब लांब कुठे गेलेलो नाही, एकदम ट्रॅफिकमध्ये अडकून बसलेलो नाही, एकदम आपल्या परीने केलेलं आहे. आणि आता 2-2:30 वाजलेले आहेत, तर अजून भरपूर वेळ आहे आपल्याकडे, अजून धंदा वाढवू आपण. तर भावांनो बघा, लोकलमध्ये काम करण्याचा फायदा सांगतो तुम्हाला. तुम्ही जे 300-300, 400-400 रुपयाचं भाडे घेऊन जाता लांब तिकडच बसता, त्याच्यापेक्षा तुम्ही लोकलमध्ये बिझनेस केला, तुम्ही बाथरूमसाठी घरी जाऊ शकता, तुम्ही जेवायला घरी जाऊ शकता, तुम्ही चहा प्यायला घरी जाऊ शकता. तर अजून काय पाहिजे सांगा? बायकोनी घरी बोलवलं, घरी या म्हणले, घरी जाऊ शकता. मुलांनी घरी बोलवलं, घरी जाऊ शकता. तर पहा मित्रांनो, आता आपण 1000 रुपये क्रॉस झालेला आहे, 1100 रुपयेपर्यंत अर्निंग झालेलं आहे. किती 4, 4:15 झालेले, आणि आपण चाललोय घरी. चहा वगैरे घेऊया, चहा आणि परत रिटर्न येऊया 5 वाजेपर्यंत. त्याच्या अगोदरच येऊया आणि 5 ते 9 वाजेपर्यंत परत काम करायचंय. 1000-1100 रुपयेपर्यंत झालेले चांगलं काम होईल आशा आहे. तर बघूया, आता घरी जाऊन रिलॅक्स होतो. काय आहे की बसून बसून रिक्षामध्ये ना असं वाटतं पायामध्ये ना क्रॅक पडली आहे, वरून खालून सगळीकडून. त्याच्यामुळं आराम थोडा पाहिजे, कंटिन्यू काम नाही करू शकत आपण. मी तर नाही करू शकत. झाले आता 10 वर्ष झाले रिक्षा. तर बघा मित्रांनो,
उबेर पण ओलासारखं पागल असल्यासारखं करते. मला वाकड म्हणून दाखवलं आणि आलोय कुठे बघा, हे तातवडे चौकापासून सरळ पुढं 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 एकदम एंडला आलोय बघा. हे मागं बिल्डिंग दिसत असेल. तर आता इथून ट्रिपा पडतील का नाही सांगता येत नाही. थोड्या वेळ वाट बघूया. कारण तातवडे चौकामध्ये जर एमटी जरी गेलो तर तातवडे चौकामध्ये ट्रॅफिक आहे, आपण तिथे अडकून बसणार. त्याच्यापेक्षा इथं वाट बघूया आणि ट्रिप घेऊनच जाऊया. असंही आपल्याला ट्रॅफिकमध्ये अडकायचं तर. 7:30 वाजलेत, म्हणजे वाजूनच गेलेत. तर आपण आता पॅकअप करतोय. 11 ट्रिप आपण उबेरला मारलेत. बिझनेस झालेत 737 रुपये आणि ओलाला किती मारल्यात 7 का 8 ट्रिपा आणि 560 त्याच्यात झालेले आहेत ओलामध्ये. ऑफलाईन झाले 150 रुपयेपर्यंत. ते सगळे मिळून 1,500 क्रॉस झालेले आहेत. CNG आपण बघा सकाळी 300 रुपयेपर्यंत भरला असेल, लक्षात नाही, मी स्क्रीनशॉट लावेल. 150 रुपयाचं ऑइल आणि जे राहील ते आपलं आहे. तर ओला आणि उबेरवर धंदा आहे का नाही हे सध्याच्या घडीला तुम्हाला आजच्या व्हिडिओमार्फत समजलं असेल मित्रांनो. आणि आपला धंदा हा जास्त झाला असता, पण नंतर मी 5च्या नंतर चुकीच्या ट्रिप घेत बसलो आणि अडकून बसलो. बऱ्याच वेळा आपण अडकून बसलो आणि त्याच्यामुळं आपला धंदा जरा कमी झाला. नाहीतर मग गेला असता, बऱ्यापैकी चांगला झाला असता. तर होत असतं मित्रांनो, ह्याच्यातून काहीतरी नवीन शिकायला भेटते, शिकतो मी. आणि बघूया, लॉग इन करूया उद्या आणि बघूया नेक्स्ट कसा धंदा होतो आहे कसा नाही ते. तर व्हिडिओ आवडला असेल, काय शिकायला भेटलं असेल, लाईक करा, शेअर करा, आपल्या व्हिडिओला हाईप करा, जेणेकरून आपला व्हिडिओ सगळ्यांकडे पोहोचेल. नवीन भेट देत असाल सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो मित्रांनो, आपण व्हिडिओ खाली ज्या लिंक देत असतो, जे प्रोडक्ट असतं ते आपण स्वतः वापरतो आणि तुमच्यासाठी पण त्याच्यासाठीच मी तो लिंक ॲड करत असतो मित्रांनो. ज्याच्यामध्ये आहे की ऑटो रिक्षाचं कवर आहे, ज्यांना गरज आहे, ज्यांच्या गाड्या रोडवर लागतात, कुत्रे मांजरे बसतात, त्यांच्यासाठी ऑटो रिक्षा कवर खूप चांगलं आहे. तो तुम्ही नक्की घ्या. तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.